रघुनाथ फाउंडेशन आमच्या सहकारी वारुणकर मॅडम करत आहेत. त्यांच्यासाठी जोरदार सर्व विद्यार्थ्यांनी गावा. वरपे काका यांनी या ठिकाणी आपला भोगवेळ खर्च करून आपल्याला जी काही सेवा दिलेली आहे, मार्गदर्शन केलं आहे, त्याबद्दल श्री रघुनाथ फाउंडेशन व वशिष्ठ गुरुकुल यामार्फत त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे व त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे.
जोरदार टाळ्या वाजवा. दीप प्रज्वलन होत आहे. या शुभ्रस्कामृता या विनादंडमणितकरा या श्वेत पद्म न दिसे ते दिसो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया न भेटे ते भेटो येईल आपण करिता चिंतन विठोबाचे अलभ्य तो लाभ होईल अपार नाम निरंतर म्हणता वाचे नाम निरंतर म्हणता वाचे तुका म्हणे जीव सक्त सर्व भावे तर तील नावे विठोबाच्या न कळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया एक विठोबाचे नाम चिंतन केल्याने न कळणाऱ्या गोष्टी कळू लागतात. न दिसे ते दिसो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया एक विठोबाचे नाम चिंतन केल्याने न दिसणारी वस्तू आपोआप दिसू लागते. न बोलो ते बोलो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया विठोबारायाचे नामचिंतन केल्याने बोलण्यास कठीण असलेला वेदांतही सहजपणे बोलता येतो. न भेटे ते भेटो येईल आपण करिता चिंतन विठोबाचे विठोबारायाचे नामचिंतन केल्याने न भेटणारा देव आपोआप भेटतो. अलभ्य तो लाभ होईल अपार नाम निरंतर म्हणता वाचे एका विठोबाचे नाम निरंतर वाचने घेतल्याने न होणारा असा अलभ्य अपार स्वरूप लाभ होतो. तुका म्हणे जीव सक्त सर्व भावे तर तील नावे विठोबाच्या तुकाराम महाराज म्हणतात विठोबारायाचे नाम चिंतन केल्याने न होणारा असा अलभ्य असा स्वरूप लाभ होतो. श्रीमद भागवतामध्ये एक अशी कथा आहे की हिरण्यकशिपू आणि कयाधू यांच्या पोटी जन्माला आलेला एक मुलगा त्याचे नाव प्रल्हाद असे ठेवण्यात आले. प्रल्हादला लहानपणापासून नामस्मरणाची आवड होती. हिरण्यकशिपूचे गुरु शंतामल या ऋषीकडे त्याला शिकण्यासाठी पाठवले. प्रल्हाद घरी आला. हिरण्यकशिपूने प्रल्हादला प्रश्न केला, बाळा, तू शाळेत असताना काय शिकलास? मला म्हणून दाखव. प्रल्हादने मांडी घातली व नारायण नारायण नामस्मरणाला सुरुवात केली. हिरण्यकशिपूला राग आला, कारण तो दैत्य कुळामधला होता. तो नास्तिक होता. त्याला त्याच्या राज्यात देवाचं नाव काढलं तरी त्याची तळपायाच्या मस्तकापर्यंत जायची. त्याला त्याच्या राज्यात त्याच्या महालात एक खांब दिसला. त्या खांबाकडे त्याने बोट केले व म्हणाला, या खांबामध्ये तुझा नारायण आहे का? भक्त प्रल्हादने सुंदर उत्तर दिले, हो आहे, या खांबामध्येही माझा नारायण आहे. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सुंदर उदाहरण देऊन सांगतात, सर्वगती राम देहा देही एक तुका म्हणे सूर्यप्रकाश तुका म्हणे विठू भरला सहाय उने काय आहे चराचर सर्वत्र माझा नारायण आहे. हिरण्यकशिपूला राग आला व तो त्या खांबावर गेला. उजवा पाय उचलला व त्या खांबाला लाथ मारली.
नाही नाही ट्रॉफी द्यायचं हां ट्रॉफी आणलं का पटकन ते हे पुंडलिकावर धारी पुंडलिकवर देवहार विठ्ठल श्री